आशेरी गड दिसतो तिकडे आपण जाणार आहोत टॉपवर। हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत आशेरी गड। आपण आता खडकोना फाट्याजवळ आहोत आणि हा फाटा मुंबई अहमदाबाद हायवे चारोटी नाक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर, बोईसर रेल्वे स्थानकापासून 25 किलोमीटर आणि मुंबई फाउंटन हॉटेलपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण हायवेपासून एंट्री केलेली आहे आणि आशेरी गडावर जाण्यासाठी हा रोड आहे। इथपर्यंत डांबरीचा रोड आहे, तिथून मग आपल्याला ट्रॅकिंग चालू करणार आहोत। आता आपण गाडी इकडे पार्किंग केलेली आहे। हायवे पासून 1 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। आता इथून आपली ट्रॅकिंग चालू होणार आहे। आपल्याला इथून 5 किलोमीटर अंतराची ट्रॅकिंग आहे आणि आपल्याला 1.5 ते 2 तास तरी लागणार ट्रॅकिंग करायला। चला तर आपण जाऊया। आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे आणि आजूबाजूला शेती, भात शेती लागवड केलेली आहे। मित्रांनो, या जंगलामध्ये जास्तीत जास्त सागाची, मोहाची आणि पळसाची झाडं जास्त आहेत। गडावर चढताना जागेवर असं बसण्याची सुविधा केलेली आहे। हे सिमेंटचं बांधकाम करून बसण्यासाठी केलेलं आहे। आपल्याला आशेरी गड दिसतो तिकडे आपण जाणार आहोत टॉपवर। चला तर गडावर 2 किलोमीटर अंतरावर वरती आल्यानंतर गडावरून जे पाणी उतरते ते आपल्याला बघायला भेटते। आता आपण 2.5 ते 3 किलोमीटर गडावर वरती आलेलो आहोत आणि चढाई तशी सोपीच आहे। तुम्ही लहान मुलाला पण आणू शकता आणि पावसाचं वातावरण आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे। बाकीचं तुम्हाला आता मी वरती गडावर काय आहे ते दाखवणार आहे। चला तर आपण जाऊया। हा 1 किलोमीटरचा फक्त टप्पा आपल्याला जास्त चढणीचा आहे। आता वरती आपण आलेलो आहोत आणि थोडं अंतर बाकी आहे। वरती चढण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत लोखंडाच्या आणि
आपल्याला आता जास्तीत जास्त 20 मिनिटं लागणार आहे. वरती गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवणार आहे. लोखंडाच्या इकडे साईडला पाईप लावलेला आहे पकडण्यासाठी. इकडचे गावातले स्थायिक लोक डोंगरापर्यंत बकरी चरायला घेऊन येतात, आपण पाहू शकता. आणि इथे रानभाजी पण घ्यायला येतात. पहिल्याच तुम्हाला गुफा लागेल, ती तुम्हाला गुफा दाखवणार आहे. ही बघा. आता आपल्याला इथे चढाई करायची आहे. मित्रांनो, आता आपण गडावर आलेलो आहोत आणि थोडंच अंतर चढायचे आपल्याला. समोरच आपल्याला हायवे दिसत आहे. आता आपण तिकडून आलेलो हायवे आहे आणि डोंगरावरून पाणी खाली येताना आपल्याला दिसते. हे बघा. चला तर. लोखंडाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत चढण्यासाठी मेन स्टेपला, म्हणजे इझिली आपल्याला वरती चढता येते. इथून वरती यायला कठीणच आहे, पण इकडे पायऱ्या दिलेल्या आहेत लोखंडाच्या. आता आपण जवळ आलेलो आणि हे मुख्य द्वार आहे. आजूबाजूला कारवीची झाडं आहेत आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक डोंगराला कारवीचीच झाडं भेटणार. फायनली आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत आणि समोरच मातेचं मंदिर आहे आणि बाजूला तोफा आहेत. मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. गुफेमध्ये आशेरी मातेची मूर्ती आहे आणि बाजूलाच स्वयंभू प्रकट झालेला मातेचे रूप आहे. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. मातेच्या मंदिराच्याच बाजूला तोफा ठेवलेल्या आहेत आणि हा गड शिवकालीन आहे. गडावर वरती आल्यानंतर 3 तलाव आपल्याला बघायला भेटतील. हे समोरच एक इकडे आहे आणि एक या बाजूला आहे, त्या बाजूला आहे. असे 3 तलाव या गडावर.
तलावाच्या बाजूला तिकडे कुंड्या आहेत आणि आपण पाहू शकता मित्रांनो, दुसरं इकडे आहे आणि इकडे तिकडे आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ इकडेच संपूया. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने सर्वप्रथम तुमच्यापर्यंत लिंक येईल दुसऱ्या व्हिडिओची. तोपर्यंत बाय बाय.